ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी. दिवस 188. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. हा दंशू जेव नये हाता, तव माझे साचोकारपण पार्था, न संपडेगा सर्वथा, जेवी तुशी कणू. एरवी अनुमानाचेनी पैसे, आवडे कीर कळले ऐसे, परी मृगजळाचेनी बोलांशे, काय भूमिती मे. जे जाळ जळी पांगिले, तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले, परी थडिये काढून झाडिले, तेव्हा बिंब के सांगई. तैसे बोलावरी वाचाबळे, वायामची झकबिजती प्रतितीचे डोळे, मग साचोकारे बोधा वेळे, आथी ना होईजे. हे पार्था, तुशी म्हणजे धान्याच्या तुसात वा कोंड्यात, ज्याप्रमाणे धान्याचा दाणा वा कण सर्वथा म्हणजे कितीही शोधला तरी केव्हाही सापडत नाही, त्याप्रमाणे वेदांत सिद्धांताचे हे वर्म जोपर्यंत हाती येणार नाही, म्हणजे नीट समजणार नाही, तोपर्यंत माझी खरी स्वरूप स्थिती कधीही समजणार नाही. एरवी सहज पाहिले असता अनुमानाच्या म्हणजे तर्काच्या पैसे म्हणजे विस्ताराने माझी स्वरूप स्थिती व्यवस्थित समजली आहे असे वाटते. परंतु मृगजळाच्या ओलांशे म्हणजे ओलाव्याने भूमी कधी तिमे म्हणजे भिजली आहे का? जेव्हा जाळे जळात पांगिले म्हणजे पसरले जाते, तेव्हा चंद्रबिंब त्यात आतुडले म्हणजे अडकल्यासारखे दिसते. परंतु ते जाळे थडिया म्हणजे काठावर काढून झाडले म्हणजे झटकले असता त्यात चंद्रबिंब सापडते का सांग बरे. त्याप्रमाणे वाचाबळे म्हणजे आपल्या कर्तृत्वाच्या सामर्थ्यावर कित्येक जण आपल्या डोळ्यांच्या अनुभवाचे प्रतिपादन करून आपल्याला वायामची झकविजती म्हणजे व्यर्थ फसवितात. पण मग खऱ्या बोधाची व परीक्षेची वेळ आली असता त्यांना खरे ज्ञान झालेले नाही असे अनुभवास येते आणि त्यामुळे ते ज्ञान दुसऱ्यांनाही देता येत नाही. मूढा हा मानुषी तनुम आश्रितम मा अवजानंती, यत्ते मम भूत महेश्वरम. सर्व भूतांचा महेश्वर व स्वामी असलेल्या माझा परमभाव व माझे सत्य स्वरूप न जाणल्यामुळे आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मानवी तनु धारण करणाऱ्या मला परमेश्वराला मूढ अज्ञानी संसारी जन ओळखू शकत नाहीत व माझ्यावर मनुष्य धर्म आरोपित करून माझी अवहेलना व अवज्ञा करतात. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया, तरी तू गा उपपत्ती या जतन कीजे. एरवी दिठी वेधली कवळे, तै चांदणिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख, तेवी अमानुष मानुष मानिती माते. म्हणून पुढती धनंजया, झणे विसंबसी या अभिप्राया, जे इया स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नीचेनी अमृते अमरा नोहिजे. किंबहुना ह्या भवा ह्या म्हणजे संसाराला, बिहाया म्हणजे भिऊन आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुला साचे चाड आथी म्हणजे खरोखर इच्छा असेल, तर बाबा रे, मी सांगितलेले मला जाणून विषयीचे विचार आणि वेदांत सिद्धांताचे वर्म तू नीट जतन कर आणि अभ्यासाने समजून घे. एरवी काविळीने दृष्टीग्रस्त झालेले लोक ज्याप्रमाणे चांदणे पिवळे आहे असे म्हणतात, त्याप्रमाणे अज्ञानाने ग्रस्त झालेल्या लोकांना माझ्या निर्मळ स्वरूपात दोष दिसतात. नाहीतर ज्यांचे मुख ज्वराने विटाळले आहे, ते लोक ज्याप्रमाणे मधुर अशा दुधाला कडू विष आहे असे म्हणतात, त्याप्रमाणे अज्ञानाने ग्रासलेले विषयासक्त लोक अमानुषा म्हणजे अमानवी व मनुष्य देहधर्मरहित अशा मला मानुष म्हणजे देहधर्मयुक्त मनुष्य मानतात. म्हणून हे धनंजया, तुला पुन्हा पुन्हा बजावतो की झणे म्हणजे कदाचित तू स्वरूप ज्ञानाच्या
या अभिप्रायाला विसंबसी म्हणजे विसरशील तर तसे होऊ देऊ नकोस. कारण जर तू मला डोळ्यांच्या ह्या स्थूल दृष्टीने पाहू लागलास तर तुझे ते पाहणे वाया जाईल म्हणजे व्यर्थ होईल. ज्याप्रमाणे स्वप्नात दिसलेले अमृत पिऊन कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशा स्थूल दृष्टीने जे लोक माझ्याकडे पाहतात त्यांचे ते मला पाहणे हे वास्तविक मला न पाहिल्यासारखेच आहे असे निश्चित समज. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.